अभिजित, जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की संभाजीनगर ते अमेरिका ते जंतर मंतर आणि आता पुन्हा संभाजीनगर इथं परत येऊन अभिजितच्या नेमक्या काय भावना आहेत आणि कसा वाटतोय हा प्रवास मागे वळून बघताना? मागे वळून बघायला गेलं तर म्हणजे जेव्हा मी अमेरिकेला जायचा निर्णय घेतला होता तो कुठं ना कुठं मी पण थोडा निराश होऊनच गेलो होतो. आपल्या देशात ज्या प्रकारच्या गोष्टी चालू होत्या, जाती धर्माचं राजकारण, रस्ते नीट नाही, ऑपॉर्च्युनिटीज चांगल्या नाही, इनफ जॉब्स नाही आणि एखाद्या सरकारी ऑफिसमध्ये जावं तर त्या सरकारी ऑफिसची अवस्था काय असती, आधार कार्डचं जरी काही काम करायला गेलं तर 6-6 तास लाईनमध्ये उभं राहणं, ह्या सगळ्या गोष्टी पण कुठं ना कुठं वाटत होतं की आपल्या देशात जे आहे ते काहीच बरं होत नाही आणि प्रत्येक गोष्टीत म्हणजे सामान्य नागरिकाला किती त्रास होतो आणि हे असंच राहील. ह्या निराशेने मी कुठं ना कुठं असं निर्णय घेतला होता की US ला जाऊन तिथं डिग्री घेऊन एक चांगला जॉब करावं, तिथं सेटल व्हावं आणि आपल्या घरच्यांना तिथं घेऊन जावं. तर ह्या आणि याच्याने गेलो भारतात होतो, परत पण येऊ तिथे नये असं तुला गेल्यानंतर वाटत होतं त्यावेळी? शिक्षण झाल्यावर जे हां, म्हणजे जे एकंदरीत चालू होतं की राजकारण नुसतं जाती धर्माचं राजकारण चालू होतं, लोक एकमेकांना एवढं आपण हेट म्हणतो ते करत होतो, तर कुठं ना कुठं असं वाटलं की काय चालू आहे आपल्या देशात. पण मग तिथे गेल्यावर कॉक्रोच जनता पार्टी ही सुरू झाली आणि गंमत जम्मत म्हणून का होत नाही, ती कॉक्रोच जनता पार्टी सुरू झाली. पण त्याच्यामधून जसं इतरांना एक होप भेटली, एक आशा भेटली, तशी मलाही एक आशा भेटली त्या कॉक्रोच जनता पार्टीकडून की नाही, आपल्याला एक संधी भेटली आता देशात काही बदल घडवायची. तर मग जेव्हा ती संधी मला भेटली, मग मी ठरवलं की नाही, देशात आपण वापस जाऊ आणि आपल्याकडून जेवढं काही होतं तेवढं आपण प्रयत्न करू, आपला देश बदलायचा प्रयत्न तरी करू. बदलेल नाही बदलेल ते पुढं पाहता येईल, पण आता जर एवढे सगळे लोक जुगले आहेत तर त्यांना सोबत घेऊन एक बदल घडवण्याचा प्रयत्न तरी करू.